आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी अन्य नाही. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगे. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. विठ्ठल विठ्ठल मी उडी मारली असते, पण उडी मारल्यानंतर मंडपावाल्याचं व्यासपीठ तुटलं असतं. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. विश्वाचा तो गुरु स्वामी निवरो तेरा तारू, स्वामी निवरो दातारू, स्वामी निवरो तेरा जब प्राण तन से निकले, गोविंद नाम ले कर. जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नई शाम भूल न जाना. राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. करारविंदेन पदारविंदम, मुखारविंदेन विनिवेशन्तं. वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालमुकुन्दं मनसा स्मरामि. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. हे दंडवत तुझे माया, दंडवत तुझे माया.
की चरणों में कैलास रणा शिवचंद्र मोडी फणींद्र माता मुकुट जणारी कारुण्य सिंधू भवदुकारे तिजवे न शंभ मज कोण तारे मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आवो रे पवन कुमार हमारे कीर्तन में चलो आवो रे पवन कुमार हमारे कीर्तन में नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्दानी आन नाही किंबहुना अन्य नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग पैठण क्षेत्र निवासी भानुदास महाराजांच्या कुळामध्ये साक्षात महाविष्णूचा अवतार म्हणून अवताराला आलेले शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज विठ्ठल एकनाथ महाराजांच्या गाथ्यातील मला तरी वाटतं बहुतांश वारकऱ्यांच्या पाठ्यातील सुंदर असा देवाची आवड सांगणारा आणि त्या आवडीमध्ये देवाला पहिली आवडणारी गोष्ट म्हणजे नाम त्या नामाचं महत्व सांगणारा आजचा भंग विठ्ठल आज पैठण क्षेत्र निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज जगाच्या मालकाला म्हणजे देवाला काय काय आवडतं त्या आवडी देवाच्या सांगतात पहिल्या चरणामध्ये आवड सांगत असताना महाराज म्हणतात आवडे देवासी तो ऐका प्रकार कोणता प्रकार नामाचा उच्चार पहिल्या देवाला जर काय आवडत असेल तर नामाचा उच्चार अजून महाराज म्हणतात तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदये कळवळा वैष्णवांचा देवाला नामाचा उच्चार आवडतो पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेला भक्त आवडतो ती तुळशीची माळ आवडत आहे तो भक्त या ठिकाणी त्यानं लावलेला वारकरी गंध देवाला आवडतो अजून हृदयाविषयी ज्याच्या वारकऱ्यांविषयी ज्याच्या हृदयामध्ये कळवळ आहे तो वैष्णव वारकरी देवाला आवडतो अजून काय आवडतं देवाला आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारे आन नाही कोबळाय म्हणतात दुसरं साधन आषाढी आणि कार्तिकी या दोन वाऱ्या जगाच्या मालकाला आवडतात आणि हा ज्याचा नियम आहे एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम तो देवाला कसा आहे परम पूज्य जगी अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल
अखिल कोट जगतधार रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्रातील संत महंतांच्या अगदी कुशल अशा विशेष सहकार्यानं चालत असलेला भव्य दिव्य हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सिल्वासा नगरी, या सिल्वासा नगरीमध्ये मला तरी वाटतं यंदाचं हे दुसरं वर्ष आणि या दुसऱ्या वर्षाची पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्हाला थोडं सज्जन मायबापांच्या कृपाशीर्वादाने माझ्या वाट्याला आलेली आहे. म्हणून या सप्ताहासाठी गोड असं आयोजन नियोजन आहे. कसं असतं, ज्या त्या भागामध्ये कीर्तन करत असताना त्या त्या कीर्तनकाराला त्या भागाचं सर्व अनुमान प्रमाण माहिती असतं. पण जेव्हा महाराष्ट्र सोडला की कीर्तन करण्यासाठी गेलं की बऱ्याचसा वेळा कीर्तन करत असताना बहुतांश प्रॉब्लेम येत असतो, थोड्या काही अडथळे निर्माण होत असतात. मग मन सांगत असतं तिथं गायक चांगले असतील का, वादक चांगले असतील का, आयोजक चांगले असतील का, नियोजक चांगले असतील का. म्हणून आपण जर बघितलं तर खरा वारकरी संप्रदाय हा मोठा झाला असेल तो महाराष्ट्रात झाला. पण या महाराष्ट्राच्याही बाहेर येऊन वारकरी संप्रदायानं मोठी कीर्ती केली आणि आज ती कीर्ती म्हणून सिल्वासा नगरी होत असलेला हा प्रामुख्यानं सप्ताह या ठिकाणी होतंय. हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य. म्हणून मला तरी वाटत नाही की मी महाराष्ट्र सोडून आज कीर्तन करायला आलोय. अवघी आल्यानंतर इथे सेम जसं महाराष्ट्रातल्या सप्ताहामध्ये या ठिकाणी आयोजन नियोजन असतं तसेच ऐकणारे आहेत. माझ्यासोबत आलेली मंडळी म्हणे, महाराज आज आपल्याला सिल्वासला कीर्तनाला जायचंय. म्हणलं हो. म्हणजे आपण प्रत्येक भागात गेलो की वेगवेगळी भाषा असते, पण सिल्वासला गेल्यानंतर आज तुम्ही नेमकं कोणत्या भाषेत कीर्तन करणार. म्हटलं मी मराठी भाषेतच करणार आहे, कारण आपले सगळेच लोक इथं मराठी आहे. म्हणून सगळ्यांच्या आग्रहास्तव ही सेवा माझ्यापर्यंत आज येऊन पोहोचलेली आहे. खऱ्या अर्थानं या सप्ताहाला विशेष मार्गदर्शन यांचं आहे, ज्यांच्या या ठिकाणी सुंदर त्यांच्या श्रीमुखातून आपण भागवत या ठिकाणी ऐकत आहात. 18 पुराणांपैकी असणारं श्रीमद भागवत महापुराण, त्या कथेचे प्रवक्ते हरिभक्तपरायण भागवताचार्य प्रदीप महाराज पाटील वासरेकर महाराजांची या ठिकाणी सुंदर भागवत कथा आजपासून सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे या सप्ताहाचं आयोजन नियोजनासाठी प्रयत्न करणारे सर्वच मला तरी वाटतं मंडळाचं नावही छान आहे, जय महाराष्ट्र वारकरी मंडळ ना. ही वारकरी संप्रदायाची परंपरा महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन आलेलं जय महाराष्ट्र वारकरी मंडळ. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सगळ्यांना धन्यवाद. आजच्या कीर्तनासाठी गोड गाण्याची वादनाची साथ करणारे सर्वच महाराष्ट्रातील गुणीजन वारकरी संप्रदायाचे पाईक मृदंगाचार्य महाराज विनेकरी, बाबा टाळकरी, सर्व गायक वृंद, हार्मोनियम वादक दोन्ही चांगले भक्कम चोपदार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं 2 माध्यमांतून या ठिकाणी प्रक्षेपण होतंय. दोन्ही यूट्यूब आले या ठिकाणी आपले या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही सर्व ऐकणारे श्रोते वर्ग, आपलं कीर्तन मला तरी वाटतं 9ला सुरू झालंय, बरोबर ना. कीर्तनाची वेळ आपली 8:30 ते 10:30 होते, पण काळजी करू नका. 9ला कीर्तन झालंय, 11ला संपवण्याची जबाबदारी माझी. विठ्ठल विठ्ठल. 11 वाजे कीर्तन करत असताना आपण इतर कीर्तनकारांसारखं अजिबात कीर्तन करायचं आहे ना, ऐकायचं नाही. महाराज वारकरी संप्रदायानं फार मोठी परंपरा कीर्तनाची घालून दिली. अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरीची. महाराज म्हणतात देवाची स्तुती जरी करायची असेल ती इथंच करा, निंदा जरी करायची असेल तर इथे करा. पण महाराज देवाची स्तुती आणि निंदा सोडून इथं कीर्ती मानवाची गाऊन हे कीर्ती मानवाची. कीर्तन ऐकायचंय, पण वारकरी संप्रदायाने जी परंपरा घातली त्या परंपरेत बसून आपल्याला आजचं कीर्तन ऐकायचंय. मंडळी, कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग फार गोडे, फार सुंदर आहे, देवाची आवड सांगणार आहे. आणि बाबा, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करत असताना 3 कीर्तनकारांना बांधिलकीत कीर्तन केलं पाहिजे. पहिल्या दिवशी
दिवशीच्या कीर्तनकारानं नाम सप्ताहामध्ये मग तो 7 दिवसाचा असो, 3.5 दिवसाचा असो, 15 दिवसाचा असो, नाही तर महिन्याचा असो, नाही तर वर्षभराचा असो, पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं कीर्तन करत असताना नामावरती बोलावं. विठ्ठल जागराच्या दिवशी कीर्तनकारांना बोलत असताना मागणीवरती बोलावं आणि काल्याच्या दिवशी कीर्तन करत असताना काल्याचा अभंग म्हणजे गवळणीवरती बोलावं. विठ्ठल म्हणून आजचं कीर्तन थोडं बंधनात आहे. अभंग या ठिकाणी देवाची आवड सांगणार आहे, पण मी त्यातच पर्व साधला की नामाचं महत्व सांगणारही आहे. म्हणून आज नामाचं महत्व आपल्याला ऐकायचंय. आज आपल्या सप्ताहाचा मला तरी वाटतं दुसरा दिवस नाही, ते मलाही माहित होतं, मी फक्त पाहत होते झोपले का जागे. म्हणून सप्ताहाचा आज आपल्या पहिला दिवस. पहिल्या दिवशीचं कीर्तन म्हणजे महाराज सांगू काय थोडक्यात, थोडस लेट होतं, थोडं कलंट, थोडं उभंही राहतं, थोडं लवकरही संपतं, कधी लाईटच जाते, कधी सिस्टीमच लागत नाही. थोडक्यात पहिल्या दिवशीचं कीर्तन म्हणजे फार मोठं अडचणीचं कीर्तन. पण महाराज आम्ही जोग महाराजाचा तालमीत तयार झालेली पहिलवानी. आम्हाला पहिला दिवस काय आणि जागर काय आणि काला काय सगळे दिवस सारखेच. विठ्ठल विठ्ठल म्हणून पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराचं काम असतं जसं जेवायला बसल्यानंतर व्यवहारातलं उदाहरण देतो. जेवायला बसल्यानंतर इथं बसलेली शिलवासकर मला सगळे सांगा, तुमच्याकडे सगळ्यात पहिलं काय वाढलं जातं? बोला 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 ना माय. ताट वाढलं जातं. आताच्या भाषेत, तुमच्या गुजरात सिलवासाच्या भाषेत प्लेट. ते ताट वाढल्यानंतर मग मागून एक आयटम येतो, गुलाबजाम, बुंदी, काय भात असेल ते बाकीचं सगळं येतं. तसं पहिल्या दिवशीचं कीर्तन म्हणजे पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं फक्त पत्रवाली पुढे ठेवून जायची. आता उद्यापासून त्यामध्ये काय काय द्यायचं हे तुम्ही ठरवायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणून सेवेकरता घेतलेला अभंग पैठण क्षेत्र निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचा फार आणि 4 चरणाचा अभंगात सेवेकरता घेतला. मंडळी जाता जाता मी एक लक्ष सांगून जाईल. आजचं कीर्तन ऐकतच थोडं देहाचं कान करून ऐक. याचं कारण या जगाच्या पाठीवरती या कलियुगामध्ये प्रत्येक युगामध्ये भगवंताला मिळवण्याची साधना शास्त्रानं वेगळी वेगळी सांगितली. भागवतात वर्णन आहे. कृतयुगामध्ये वेगळी होती, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये वेगळी होती. पण मंडळी या कलियुगामध्ये जर देवाला प्राप्त करायचं असेल तर महाराज म्हणतात तेने नारायण. साधने कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटे. अजून मंडळी कीर्तनाचा दुसरा फायदा आहे का? या कीर्तनात एवढी ताकद आहे. महाराज म्हणतात की कीर्तन जर तुम्ही ऐकलं ते एवढं चांगे, एवढं चांगे. कीर्तन चांग, कीर्तन चांग ओय अंग हरी रूप, ओय अंग तेवढं फक्त टाळ टाळ त्याची उतरणी देत जा सगळ्यांनी. ऐका, मी पहिला फायदा सांगितला कलियुगात कीर्तन ऐकल्यानंतर देवाची प्राप्ती. 2 मी सांगितलं.
कीर्तन ऐकल्यानंतर ते एवढं चांगलं आहे, माणसाचं शरीर हा देह हरिरूप होतो. आता कीर्तनाचा शेवटचा फायदा ऐका मंडळी. 7 दिवस मोठी पर्वणी आपल्यासाठी आहे. आपण या ठिकाणी सिल्वासामध्ये आलोय ना. महाराष्ट्रात रोज कीर्तन चालतात, ह्या गावाला सप्ताह त्या गावाला सप्ताह, पण सिल्वासामध्ये मला तरी वाटतं क्वचित चालतात. म्हणून माझी विनंती आहे, आपल्यासाठी 7 दिवसाची मोठी पर्वणी आहे. या पर्वणीचा फार मोठा सर्वांनी आनंद घ्या. कीर्तनाला आल्यानंतर प्रत्येकानं बसल्यानंतर एक करायचं, हातानं टाळी या ठिकाणी आणि मुखानं भजन करायचं. याचं कारण एक आहे, महाराज म्हणतात तुम्ही या कीर्तनात जर टाळी वाजवली, कीर्तनात टाळी होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, होय पातकाची टाळी वाजवल्यानंतर जीवनात झालेली पाप ही जळून जातात, त्यांची होळी येते. म्हणून हे 3 तत्व लिहून प्रत्येक दिवशी कीर्तन ऐकायचंय. चला अभंगावरती प्रवेश करूया. सेवेकरता घेतलेला अभंग पैठण क्षेत्र निवासी श्री शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज. आता कोण एकनाथ महाराज? जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदायामधील जर संत मंडळीचं आपण जीवन चरित्र बघितलं, काही संत आहे, श्रीमंत आहे पण शांत नाहीये. काही शांत आहे, संत आहे पण श्रीमंत नाहीये. काही संत आहेत, शांतही नाहीये आणि श्रीमंत नाहीये. पण जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदायामध्ये या तिन्ही गोष्टी ज्यांच्या जीवनात परिपूर्णता होती, जे शांतही होत आहे, जे श्रीमंतही होत आहे आणि जे संतही होते, श्री संत एकनाथ महाराज. भेटायला किती श्रीमंती श्री संत एकनाथ महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये वर्णन आलेलं आहे. प्रसंग असा घडला, एक दिवस चोरांनी एकनाथ महाराजांच्या घरी चोरी करायची म्हणून डाव साधला. डाव साधल्यानंतर संध्याकाळी नाथबाबा त्यांच्या पत्नी गिरिजामाई झोपलेल्या असताना घरामध्ये प्रवेश केलाय. जिथं धान्याचं कोठार होतं त्या कोठारामध्ये शिरले 4 जण होते चोर. पहिल्या चोरांना सांगितलंय आज चोरी करायची, पण चोरी कशाची करायची? म्हणजे काही नाही, घरामध्ये खाण्यासाठी जेवढं अन्न मिळेल तेवढं आज चोरायचं. पहिल्या चोरानं काय केलं, दुसऱ्या चोराला सांगितलं हे पोतं घेणं माझ्या खांद्यावरती टाक. दुसऱ्यानं पहिल्याच्या खांद्यावरती टाकलं, तिसऱ्यानं दुसऱ्याच्या खांद्यावरती टाकलं, चौथ्यानं तिसऱ्याच्या खांद्यावरती टाकलं. पण आता चौथ्याच्या खांद्यावरती टाकण्याकरता कोणीच राहिलं नाही. विठ्ठल विठ्ठल. तितक्यात श्री संत एकनाथ महाराजांना जाग आली. एकनाथ महाराजांनी विचार केला, आपल्या घरामध्ये कोणीतरी चोरी करण्याकरता आलंय. आता तिघांच्या पाठीवरती पोतं दिलेलं आहे, पण चौथ्याच्या पाठीवरती कोणी टाकावं? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जसंची तसं पोतं घेतलं आणि त्याच्या खांद्यावरती नेऊन दिलं. थोडक्यात ज्यांच्या घरी चोरी होत असताना चोरांना ज्यांनी चोरी करण्यास मदत केली, एवढे श्रीमंत म्हणजे श्री संत एकनाथ महाराज. विठ्ठल. दुसरा मुद्दा शांत. किती शांत? चरित्र सगळ्यांना माहिती आहे. प्रसंग असा घडला, त्या पैठण क्षेत्रामध्ये काही लोकांनी श्री संत एकनाथ महाराजांना त्रास द्यायचं ठरवलं. त्रास द्यायचं ठरवलं. एका व्यक्तीला सांगितलं, हे बघ त्या काळामध्ये हे 2 रुपये घे आणि 2 रुपये घरून एकनाथ महाराजांच्या घरी जायचं आणि ते आता देवपूजा करत असतील त्यांना त्रास द्यायचा. त्यांनी 2 रुपये घेतले, एकनाथ महाराजांच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर एकच तत्व डोळ्यापुढे घेऊन आला होता, आज एकनाथ महाराजांची शांतता भंग करायची, त्यांना क्रोधित करायचं, त्यांच्या रागावरचं नियंत्रण बाजूला करायचं. एकनाथ महाराज देवपूजा करत होते. प्रसंग असा घडला की व्यक्ती त्या घरात गेल्यानंतर आवाज दिला, आहे का नाथबाबा? नाथबाबांनी सांगितलं घरातच आहे, देवपूजा करतोय या. तो व्यक्ती बघितल्यानंतर एकनाथ महाराजांनी बघितलं, हा न येणारा व्यक्ती आज आपल्या घरी आला. हे अतिथीचंही देवाचं स्वरूप असू शकतं. शास्त्रानं 4 देव सांगितलंय, मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव आणि आचार्य देव भव. जो तिथी सांगून येत नाही त्याला अतिथी म्हणावं. म्हणून अतिथीचं स्वरूप देवाचं स्वरूप असावं म्हणून त्याचं औक्षण पूजावं. देवपूजा बाजूला केली आणि आता त्याचं औक्षण करण्यासाठी एकनाथ महाराजांनी ताट हातामध्ये घेतलाय. त्या चोरान त्या व्यक्तीने विचार केला, आपण या ठिकाणी त्रास देण्याकरता आलो होतो, पण हे तर आपलं पूजन करताय, उलट करतोय. म्हणून त्यांनी सांगितलंय पूजन वगैरे राहू द्या, तुम्ही तुमची पूजा करा. म्हणजे असाही राग आला नाही. आता देवपूजा करत असताना त्या घरी आलेल्या व्यक्तीनं काय केलं,
एकनाथ महाराजांच्या घरामध्ये असणारे देव खाली घेतले आणि त्या देवांसोबत खेळू लागला. आता आपल्या घरातील देव जर एखाद्या पोरानं आपण उचलले असते, आपण शांत बसलो असतो का सिल्वासाकर? मग किती आनंद झाला असता आपल्याला, हा ना? डोळे लाल झाले असते, हात तड झाले असते, फणाफण नवधा वाजवले असते. हा, पण एकनाथ महाराजांनी सांगितलं हरकत नाही, खेळतोय खेळू द्या. खेळत असताना त्या गंध मूर्तीला गंध लावला, त्यालाही गंध लावलाय. अरे एवढी कशी शांतता एकनाथ महाराजांच्या जीवनात! म्हणून या ठिकाणी घरी आलेल्या पाहुण्याचा आदर आतिथ्य व्हावं म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या पत्नीला म्हणजे गिरिजामाईला आवाज दिला. गिरिजामाई! आई साहेबांनी सांगितलं, बोला महाराज. काही नाही, आपल्या घरी एक फार मोठा विद्वत व्यक्ती आलेला आहे, त्या व्यक्तीचं पूजन करा, त्यांना या ठिकाणी चहा नाश्ता द्या. महाराज चहा नाश्ता घेऊन आल्या. ज्या त्रास द्यायला आला होता त्यानं बघितलं आपण इथं करायला काय आलोय आणि इथं होतंय काय. आता राग येत नाही म्हणून गिरिजामाई खाली बसल्या. आता त्यानं विचार लढवला, आपण जर कदाचित गिरिजामाईच्या अंगावरती हात टाकलाच तर एकनाथ महाराजांना राग येऊ शकतो. कोणाचाही साहजिक आहे ना. आपल्या पत्नीच्या अंगावरती सहजासहजी कोणाचा जर धक्का लागला आपण चिडतो की नाही? मग त्याच अनुषंगानं या व्यक्तीनं काय केलं, गिरिजामाईच्या पाठीला अशी मिठी मारली आहे. मिठी मारल्यानंतर माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी म्हणावं, गिरिजामाई अहो गरीबाचा लेकरू आहे, चांगला झाला, पण ऐका, नुसती शांती आमच्या एकनाथ महाराजांच्या जीवनात नव्हती, त्यापेक्षा आमच्या गिरिजामाईच्या जीवनात किती शांती होती. गिरिजामाईंनी सांगावं, महाराज काळजी करू नका, अहो या पाठीला 5-5 लेकरं वागवण्याची सवय, हे गरीबाचं लेकरू खाली पडू देणार नाही, याला म्हणतात शांती ब्रह्म. संतात संतांची व्याख्या प्रत्येकाला माहिती. लोभंता मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वर या अभंगामध्ये ताटीच्या संतांची व्याख्या सांगितली. म्हणून अशा तिन्ही गोष्टींनी परिपूर्ण असणारे पैठण क्षेत्र निवासी संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा सुंदर असा देवाची आवड सांगणारा आजचा अभंग आज सेवेकरता घेतलाय. श्रीमद भागवतात वर्णने कथेतून महाराजांच्या मुखातून आपण ऐकणार आहात. ब्रह्मदेवाने या जगाची उत्पत्ती करत असताना दशपुत्रांना जन्म दिला. दशपुत्रांना जन्म दिला देत असताना प्रत्येक अवयवातून ब्रह्मदेवाच्या प्रत्येक ऋषी अवताराला आले, जन्माला आले. पण ब्रह्मदेवाच्या मनापासून एक ऋषी जन्माला आले होते, त्यांचं नाव मरीच ऋषी. या मरीच ऋषींचा विवाह पुढे या ठिकाणी कला नावाच्या मुलीशी झाला. कला मुलीशी झाल्यानंतर या ठिकाणी त्यांना अजून एक मुलगा झाला, त्यांचं नाव कश्यप नावाची मुली. कश्यप मुनींचा विवाह झाल्या. श्रीमद भागवतामध्ये एकूण त्यांना 49 पत्न्या सांगितलेल्या आहेत. 49 पत्न्यांपैकी 2 मुख्य होत्या. एकीचं नाव होतं दिती आणि दुसरीचं नाव होतं आदिती. मला तरी वाटतं 3ऱ्या-4थ्या दिवशी ही कथा महाराजांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळेल. मी फक्त दावती सांगतोय, स्पर्श करतोय. तर ते दिती आणि आदिती होती. त्यातली जी दिती होती मंडळी, तिला त्या कश्यप मुनींकडे सायंकाळचा भोग मागितला. कश्यप मुनींनी सांगितलं, अगं तुला माहित नाही का? म्हणजे काय मालक, संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ आहे आणि ह्यावेळी काय घरातल्या बाईनं या ठिकाणी सडा समार्जन करू नये, घरापुढे झाडू नये, चप्पल घरापुढे ठेवू नये. ही करण्याच्या ऐवजी तू भोग मागते यावेळी. म्हणजे मला भोग पाहिजे, कारण श्री हट्ट ना. शास्त्रानं 3 हट्ट सांगितले, श्री हट्ट, बालहट्ट, राजहट्ट. श्री हट्ट द्यावाच लागेल. म्हणले ठीक आहे देतो. पण भोग दिल्यानंतर जाता जाता शापही असा दिला, मुखातून शब्द निघून गेले, या भोगापासून येणारी जी संतती आहे या आसुरी जन्माला येईल. विठ्ठल विठ्ठल. कालांतरानं 2 मुलं जन्माला आली. पहिल्या मुलाचं नाव होतं हिरण्यक्षय आणि दुसऱ्या मुलाचं नाव होतं हिरण्यकश्यप. हिरण्यक्षयाचा वध भगवंतानं जलाशयात गेलेली पृथ्वीवर आणण्याकरता एक अवतार धारण केला होता. त्या अवताराचं नाव आहे वराह नावाचा अवतार. चला पुढे. दुसरा मुलगा होता, त्याचं नाव हिरण्यकश्यप. ह्या हिरण्यकश्यपूनं मंडळी फार मोठी साधना केली होती. साधना केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवानी सांगितलं, काय पाहिजे हिरण्यकश्यपू? हिरण्यकश्यपूनं सांगितलं, मला अमरत्वाचा वर द्या. ब्रह्मदेवानी सांगितलं, सगळं मिळेल पण अमरत्वाचा वर देता येणार नाही, तो कोणालाही देता येत नाही. अहो आमच्या बापालाही मरावं लागलं, प्रत्येक अवतारामध्ये तुला मरावं लागेल, अमरत्वाचा वर मिळणार नाही. पण हिरण्यकश्यपू फार हुशार होता. त्याने सांगितलं, ठीक आहे अमरत्वाचा वर देऊ नका, पण असा वर द्या की तर तसा जर मृत्यू आला तर मला मृत्यू होईल, नाही तर मृत्यू या ठिकाणी मला नाही पाहिजेत. म्हणजे सांग कसा? मला मृत्यू देत असताना देवा 12 महिन्यामध्ये नको, दिला. खाली नको, वर नको, दिला. रात्री नको, सकाळी नको, दिला. आत नको, बाहेर नको, दिला. योनीतून नको, दिला. सजीव नको, निर्जीव नको, दिला. महाराज ब्रह्मदेव फक्त दिला 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 केलं आणि टेन्शन तिकडे भगवान विष्णूंना आलं.
देवानं सांगितलं आता याच्यासाठी असा कोणता अवतार घ्यायचा, खाली नाही, वर नाही, सजीव नाही, निर्जीव नाही, सकाळ नाही, संध्याकाळ नाही, योनी तू नाही, सजीव असा कोणता अवतार घ्यायचा. मला बघू चला वेळेवरती महाराज. त्या हिरण्यकश्यपूचं लग्न विवाह पुढे कयादू नावाच्या मुलीशी झाला. कालांतरानं त्यांना 3 मुलं झाले. पहिल्या मुलाचं नाव होतं लहाद, दुसऱ्या मुलाचं नाव होतं अनुल्लाद, तिसऱ्या मुलाचं नाव होतं सल्लाद आणि चौथं बाळ गर्भात होतं. गर्भात असताना एक दिवस इंद्रानं त्या कयादू मातेचं हरण म्हणजे तिला घेऊन पळाला. देवर्षी नारदांनी सांगितलं, अरे इंद्रा कोणाला घेऊन पळतोय माहिती का? म्हणजे त्या पाप्याची, आपल्या वैऱ्याचीच बायको नाही, म्हणजे नाण्याची एक बाजू नको बघू दुसरी बाब. हिच्या गर्भामध्ये आपला जगाच्या मालकाचा अंश वाढतोय, सोड तिला. इंद्र घाबरला पळून गेला. महाराज देवर्षी नारदांनी त्या मातेला सतसंग केला. प्रसंग असा घडला, गर्भामध्ये असणारं बाळ, त्या बाळावरती ते संस्कार झाले आणि बाळ काही दिवसानं जन्माला आलं. जगाच्या मालकानं ज्याला आल्हाद जन्माला घातलं त्याचं नाव भक्त प्रल्हाद भेटलं. आता 4 मुलं झाली, लहान अनुल्लाद, सल्लाद आणि शेवटचा भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद आता थोडासा रांगायला लागला, थोडासा बोलायला लागला. बाबानं बोलत असताना त्याला या ठिकाणी त्याच्या आई वडिलांनी शाळेत पाठवलं. शाळेत गेल्यानंतर या ठिकाणी सुंदर राहायचा, पण मधून 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 गर्भात झालेले संस्कार मुखा वाटे बाहेर यायचे आणि हळूच म्हणायचा, नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण. ते भजन करायचं. ते भजन त्या शिक्षकांनी त्याच्या बापाला सांगितलं, ओ तुमचं पोरगं शाळा शिकत नाही, कोणत्या तरी नारायणाचं भजन करतोय. बापानं सांगितलं, तो नारायण नाही, तो माझा वैरी आहे, हा भजन करतो, उद्यापासून याची शाळा बंद, स्पेशल शाळा सुरू करतो. शंडर्म नावाचे शिक्षक नेमलाय. दोघांना सांगितलं, पोराला 1 2 आलं नाही चालेल, एबीसी आली नाही चालेल, 1 2 आलं चालेल नाही, बेचे पाडे आले नाही चालेल, क ख आले नाही चालेल, 12 खडी आली नाही चालेल, अ आई आली नाही चालेल, याला काहीच आलं नाही तरी चालेल. फक्त एकच करायचं, आमच्या वैऱ्याचं, आमच्या शत्रूचं नाव म्हणजे त्या देवाचं नाव याच्या मुखातून येऊ द्यायचं नाही. शाळा भरली महाराज. सगळे शाळेत जाताना सगळे पोरं गोळा झाले, शाळेत जायला लागले. प्रसंग असला का शंडार्मक नावाचे शिक्षक बसलेले होते. तितक्यात हे भक्त प्रल्हाद म्हणून उठले, नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण. शिक्षकांनी काठी घेतली, सांगितलं, धरा रे त्याला. विद्यार्थी धरण्याकरता गेले. महाराज फक्त करण पास झाला, ते विद्यार्थी नाचायला लागले, नारायण 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 नारायण. ते नाचत असताना त्या शिक्षकांनी बघितलाय. शिक्षक मारण्याकरता गेले विद्यार्थ्यांना. भक्त प्रल्हादाला तिकडे करंट पास झालाय, तेही नाचायला लागले, नारायण नारायण नारायण. हिरण्यकश्यपू तिथं जाऊन पोचलाय. तो प्रसंग बघितलाय. शाळा बंद. म्हणजे उचला रे याला, हत्तीच्या पायाखाली द्या याला. चौतळलेल्या हत्तीच्या पायाखाली सोडलं, पण चिंतन देवाचं चालू आहे ना. नारायण. काहीच झालं नाही महाराज. असा म्हणत नाही, याला उचला, कडे लोट करा, उंच डोंगरावरून लोटा याला, पण चिंतन देवाचं चालू आहे ना. नारायण. काही झालं. उचला याला असा म्हणत नाही, याला उकळत्या तेलाच्या कढईत टाका. उचला याला, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, पण चिंतन देवाचं चालू आहे ना. नारायण. काहीच झालं नाही महाराज. आता काय करावं? बापाला टेन्शन आलं, पोरगा ऐकत नाही. पोराची तर माझी मदत झाली, मनावर वाचा छंद या नामाचा घेत, ही अवस्था आहे त्याची. काय करावं? म्हणून त्याच ठिकाणी त्या हिरण्यकश्यपूला आणि त्या हिरण्यक्षयाला एक बहीण होती महाराज. तिचं नाव होतं होलिका नावाची बहीण. ती तेवढ्या तिथं, दादा काय झालं रे दादा? त्या भावानं सांगितलं, अगं तुझा भाचा ऐकत नाही, वैऱ्याचं नाव घेतो, म्हणजे काळजी करू नको, त्याच्याकडे मी बघते, चल सरण रच. सरण रचला म्हणजे याला माझ्यावरती मांडीवरती देन पेटव दे सरण. काय दे याला? तू मारशील, हा मरल खरंय, पण तुझं वाटतोळ होईल, त्याचं काय? बहिणीने सांगितलं, काळजी करू नको, माझ्या अंगावरती एक शॉल आहे, वायूमध्ये हवेत मला काही होत नाही, पाण्यामध्ये मला काही होत नाही, आणि अग्नीमध्ये मला काही होत नाही, त्या अंगावरती असल्यानंतर मला हरकत नाही.
सरण रचलाय, सरणावरती बहिणीच्या मांडीवरती दिलाय आणि पेटावलाय ना महाराजांनी. तीन चिंतन देवाचं चालू आहे. नाथ बाबा त्यांच्या हरिपाठातल्या 23व्या अभंगामध्ये म्हणतात, आपल्यावरती किती मोठं जर संकट आलं पण आपलं चिंतन जर चालू असलं, चिंता त्याला पडत असते. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. चिंता त्याला पडत असते. चिंता त्याला पडली. जगाच्या मालकानं वायुदेवतेला आदेश दिलाय मंडळी. आदेश दिल्यानंतर अंगावरची शाळ तशीची तशी बाहेर आली आणि त्या भक्त प्रल्हादाच्या अंगावरती पडली. होलिका नावाची बहीण जळून भस्म झाली. सिल्वास्कर, त्या दिवशीपासून तुम्ही आम्ही एक सण साजरा करायला लागलो. तो सण म्हणजे होळीचा सण. महाराज, दृष्टांत माझा संपलाय. आता सिद्धांतावरती या. भक्त प्रल्हादा, अरे तू म्हणतो माझा देव माझा देव, ज्याचं चिंतन करतो तू मरत नाही. तुझा देव आहे तरी कुठं बाबा? माझा देव कुठं आहे हे विचारण्यापेक्षा माझा देव कुठं नाही हे विचारा. महाराज म्हणतात, विठ्ठल जडी तरी भरलेला आहे. अजून देव आहे देव आहे हृदय मंदिरी. प्रत्येकाच्या हृदयात ते बाबा तो. मग बापानं असं म्हणल्यानंतर भक्त प्रल्हादाला बापानं प्रश्न केलाय हिरण्यकश्यपूला, जर देव आहेत तर सांग मग तुझा देव या खांबामध्ये आहे का? आणि लाथ मारली त्या खांबावरती. स्तंभे नारायण भक्ताच्या बापाची प्रतिज्ञा पूर्ण केली. देवा, योनीतून नाही म्हणून स्तंभातून प्रकट झाला, खाली नाही वर नाही म्हणून गुडघ्यावरतीच आडवा केला, आत नाही बाहेर नाही म्हणून उंबऱ्याच्या वरती धरला, सजीव नाही निर्जीव नाही म्हणून नखाने फाडला, 12 महिन्यात नाही म्हणून अधिक मास निर्माण केला. महाराज तरा हिरण्यकश्यपूला फाडलं गड्या. फाडल्यानंतर महाराज प्रसंग असा घडला, त्या हिरण्यकश्यपूला फाडल्यानंतर जगाचा मालक एक एक आतड काढून बघायचा, काय आहे का याच्यात, काय आहे का याच्यात. त्यावेळेस भक्त प्रल्हादानं सांगितलं, देवा माझ्या बापाला मारत असताना एवढा दुर्दैवी मृत्यू का दिला? म्हणजे अरे मृत्यूने मोक्ष दिलाय. तुझा बाप होता म्हणून मांडीवरती घेतला, नाही तर मी कुणालाही मांडीवरती घेत नाही. तुझा बाप होता म्हणून मांडीवरती घेतला, काळजी नको करू, तुझ्या बापाचा उद्धार झाला. पण सांग काय देऊ भक्त प्रल्हादा? भक्त प्रल्हादानं सांगितलं काहीच नको, पण जेवढे जेवढे अवतार होतील त्या अवतारात तुमच्या सोबत ठेवा. जगाचा मालक जर प्रत्येक अवतारामध्ये भक्त प्रल्हादाला सोबत ठेवतो, हे फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे फक्त नामाचं चिंतन, नामाची नाम साधना. तेच एकनाथ महाराज म्हणतात, देवाला जर सगळ्यात काय आवडतं? अभंगाचं पहिलं
माझी विनंती करतो की गायक मंडळी गात असताना, वादकांनी वाजवत असताना ज्यावेळेस त्यांनी सुंदर आपली कला या ठिकाणी सादर केल्यानंतर त्यांच्या कलेला टाळी न ताप देणं ही श्रोत्याची जबाबदारी असते. माझी विनंती, रोज तुम्ही कीर्तन ऐकणार हा, ज्या वेळेस तुम्ही जितक्या टाळ्या येणार तितके ते गोड गातील, पण तुम्ही जर टाळ्या वाजवायला कंजूसी केली ते ही टाळाटाळच करतील. म्हणून माझी विनंती, गोड चाल झाली की वाजवायचं. महाराज फार बरं का, प्रति महाराज फार आनंद वाटतोय आज. असं वाटतं पहाटे 5 पर्यंत कीर्तन काही संपू देऊ नये, तसं मी केलंय असतं, पण मलाही सकाळी परत कीर्तन आहे. म्हणून फार गोड आहे. महाराजांचंही सुंदर मृदुंग आहे. महाराज, माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही नेमके खाता काय? ते म्हणे साबुदाणा. हे कसं आहे माहिती का, छोटा पॅक बडा धमाका आहे. महाराज सुंदर, मला ते तुमच्याकडे पाहिल्यानंतर ते तुमची ती बॉडी लँग्वेज आणि ते आमच्या भरत बुवाचीच आठवण आली गाड्या. वा 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 वा, फार सुंदर आहे, गोड आहे, गायक आहे, फार सुंदर आयोजन नियोजन आहे. म्हणून माझी एक विनंती, दाद दिली पाहिजेत आपण प्रत्येकानं. विठ्ठल विठ्ठल. माझं नामस्मरण करून फक्त देवाला प्राप्त करता येतं का? हा, नामस्मरण करून काळाही काळावरती पाय ठेवता येतो, विजय मिळवता येतो. एक दृष्टांत सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. विठ्ठल विठ्ठल. आळंदीला जर तुम्ही कधी गेले, त्या आळंदीमध्ये अशी एक संस्था आहे का जिथे विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही. ती वारकरी शिक्षण संस्था म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. त्या संस्थेचे प्रामुख्यानं वैकुंठवासी ब्रह्मलीन प्रातस्मरणीय सद्गुरु जोग महाराज फार मोठे महात्मे होऊन गेले. चरित्रात असं वर्णन आले, गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत आहे. एवढे त्या काळाचे नामांकित पैलवान जोग महाराज, त्यांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे, आईनं जर कधी सुपारी खाण्याकरता मागितली तर हातात घेऊन एका बोटात सुपारीचे तुकडे करणारे आमचे जोग महाराज होते. जर आईनं कधी जर रस पिण्याची इच्छा निर्माण केली ऊसाचा, जोग महाराजांनी रस घ्यावा, ऊस घ्यावा आणि त्यातून रस हाताने पिळून काढावा. एवढे नामांकित पैलवान. मंडळी, प्रसंग असा घडला की या महाराष्ट्रात या ठिकाणी हिंद केसरी पदाची एक फार मोठी कुस्ती लागली आणि पंजाब क्षेत्रावरून एक फार मोठा नामांकित पैलवान आपल्या महाराष्ट्रात आला होता. आणि महाराष्ट्रात आल्यानंतर पुणे जिल्ह्यात आला होता आणि कुस्तीची बोली लागली. जो कोणी या पंजाबच्या हिंद केसरी पैलवानाला चितपट करेल तो या महाराष्ट्राचा नाही, या जगाचा हिंद केसरी पैलवान. बोली लागली. आता कोण चितपट करणार? बातमी जिकडे तिकडे वाऱ्यासारखी पसरली आहे. वाऱ्यासारखी बातमी पसरली. वाऱ्यासारखी बातमी पसरल्यानंतर हीच बातमी आमच्या विष्णुपंत बुवांनी पडली आहे. आणि कानी पडल्यानंतर विष्णुपंत जोग बुवांनी काय केलं, आता ही कुस्ती लढायला लावी, ही कुस्ती आपण खेळावी म्हणून त्यांनी आपल्या नावाची नोंदणी केली. लोक म्हणे कुठं ते पंजाबचे हिंद केसरी, तुम्ही कुठं, कशी काय कुस्ती होईल? जोग बुवांनी सांगितलं, कुस्तीत जर या ठिकाणी चितपट झालो मी, आयुष्यात कुस्तीचं नाव कधीच घेणार नाही. महाराज, कुस्तीचा दिवस ठरला आहे. कुस्तीचा दिवस एवढा सुंदर ठरला, आखड्यातूनही पैलवान उतरलाय. परराष्ट्रातून आलेला पैलवान आणि आमच्या महाराष्ट्राचं भूषण स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग बुवा आता कुस्तीच्या रणांगणात उतरले. बाबा, कुस्ती सुरू झाली आणि कुस्ती सुरू झाल्यानंतर एवढी कुस्ती रंगली ते महाराष्ट्राचं रक्त होतं बरं का. एकाच डावामध्ये आमच्या जोग बुवांनी परराष्ट्रातून आलेला जो हिंद केसरी पैलवान आहे त्याला चितपट केलं आणि महाराष्ट्राचं नाव जगावरती झळकवलं. प्रसंग अजून पुढे ऐका. त्या काळामध्ये आमच्या विष्णुपंत जोग बुवांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. महाराष्ट्रातले सगळे पैलवान त्या काळामध्ये पुण्याला त्या मिरवणुकीला होते. मिरवणूक या ठिकाणी हत्तीवरून चालू आहे. सुंदर ढोल या ठिकाणी वाजताय. सुंदर मिरवणूक चालू असताना त्याच रस्त्यानं सरलावेटचे गंगागिरी महाराज चालले होते. गंगागिरी महाराजांनी विचार केला, आणि कोण असा हा महात्मा, नेमका काय घडलं काय, म्हणून काय केलं, त्या मिरवणुकीतल्या एका पहिलवानाला बाजूला घेतलं. काय रे बाबा, कशाची मिरवणूक? म्हणजे तुम्हाला माहित नाही? म्हणजे नाही. पंजाब क्षेत्रावरून परराष्ट्रातून एक पैलवान आला होता आणि त्याला आपल्या महाराष्ट्रातल्या एका पैलवानानं चितपट केलं. त्यांचं नाव विष्णुपंत जोग. म्हणजे असं
म्हणजे हो, मला त्यांना भेटायचं, त्यांची भेट म्हणजे त्या अमुक अमुक ठिकाणी राहतात, पत्ता लिहून दिलाय. दुसरा दिवस आता जोगबुवांच्या घरी सकाळी बरोबर 6 वाजेला ब्रह्म मुहूर्तावरती गंगागिरी महाराज जाऊन पोहोचलाय. सकाळी दरवाजा वाजवला, नमस्कार केला, विचारलं कोण आपण? सांगितलं मी सरला बेटवरून आलेलो आहोत, फार तुमची मिरवणूक काल पुण्यात पाहिली, दर्शनाकरता आलो होतो ज्ञानोबरायांच्या. म्हणजे मग तुमची मिरवणूक पाहिल्यानंतर आनंद फार झाला, पण काय कीर्त गाजवली तुम्ही? जोगबुवांनी उत्तर दिलं, महाराज आजपर्यंत महाराष्ट्रातले जेवढे पैलवानी सगळे चितपट केले होते, पण परराष्ट्रातून एक पैलवान आला होता, पंजाबचा होता, त्याला चितपट करून पहिल्या डावात मी हरवलं आणि मी विजय झालो म्हणून माझी मिरवणूक काढली होती. गंगागिरी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्ही आहात, फार अभिमान आहे आम्हाला त्याविषयी. पण का हो, परराष्ट्रातून आलेल्या पैलवानाला तुम्ही चितपट केलं, पण जगाच्या पाठीवरती असा एक पैलवान आहे, त्या पैलवानाला तुम्ही चितपट करू शकता का? आता जोगबुवा थोडेसे हादरले आणि शांत झाले. मी तर महाराष्ट्रातले सगळे पैलवान चितपट केले, पंजाबवरून आलेला हिंद केसरी चितपट केला, मग आता असा कोणता पैलवान आहे की ज्याला चितपट करण्याचं बाकी आहे? ऐका मंडळी, वर दृष्टांत आहे. नामसाधन नामचिंतन जर जीवनात असेल तर काळावरती पाय देता येतो. प्रसंग सुंदर आहे. जोगबुवांनी सांगितलं कोण पैलवान आहे असा तर जो पाठीमाग चितपट करण्याचा राहिलाय. सरला बेटच्या आमच्या गंगागिरी महाराजांनी सांगितलं, जो पैलवान आहे ना त्या पैलवानाचं नाव आहे काळ. त्या काळाला तुम्ही चितपट करू शकतात का? महाराज आता तिथून आमच्या जोगबुवांना सहज बोलणी, हित उपदेश, संतांचं सहज बोलणं कधी कधी हिताच्या उद्देशाचं ठरतं. जोगबुवांनी त्या दिवशी महाराज आता या ठिकाणी ठरवलं की त्या काळावरती विजय मिळवायचा. त्या क्षणी ज्ञानोबरायांची नामसाधन नामचिंतन ज्ञानेश्वरीचं पारायण गाथ्याचं भजन जीवनात सुरू झालं. जोगबुवांच्या चरित्रामध्ये इतकं गोड वर्णन आलेलं आहे. जोगबुवा साधना करण्यासाठी सकाळी जर एकदा खोलीमध्ये गेले की संध्याकाळी 8 वाजेशिवाय ते बाहेर येत नव्हते. आता आत गेल्यानंतर काय खात होते काय पित होते अजून ठाव पत्ता कुणाला नाहीये. पण प्रसंग असा घडला सिल्वास्कर, ऐका. एक दिवस गंमत अशी घडली, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांचा रथ निघाला. त्या रथात प्रातस्मरणीय वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, या ठिकाणी लक्ष्मणबाई इगतपुरीकर ही सगळी मंडळी त्या रथात बसलेली आहे. पुण्यात रथ होता. रथात गेले काही दिवस राहत असताना शरीरामध्ये या ठिकाणी वेदना सुरू झाल्या आहे आणि आता जोग महाराजांना कळालं जाण्याची वेळ झाली आहे. पण जाण्याची वेळ झालेली असताना जोग महाराजांनी सांगितलं, लगेच रथ काढला, रथात सगळे बसले. जोपर्यंत आळंदी क्षेत्रावरती जात नाही तोपर्यंत शरीरातून प्राणदेव जाणार नाही. महाराज जसा रथ निघालाय, रथ निघाल्यानंतर आजही तुम्ही जर आळंदीला कधी गेला तर जुनं बस स्टॉप आहे, त्या बस स्टॉपच्या पुलावरून रथ पुढे आलाय. आळंदी क्षेत्रात प्रवेश झाला, घुंगरांचा आवाज कानावरती पडला आणि जोगबुवांना वाटलं आता आळंदी क्षेत्रात आपण पोहोचलोय. आल्यानंतर आजही फ्रूटवाली धर्मशाळा आहे, त्या धर्मशाळी जोग महाराजांनी बसले आणि बसल्यानंतर तिथं या ठिकाणी हात दोन्ही समोर ठेवले, मांडी घातली आणि ज्ञानोबरायांना सांगितलं, ज्ञानोबराय येतो आता. आणि डोळे झाकले. याला म्हणतात नामाचा उच्चार. Hey!
करता आपणही नामसाधन नामचिंतन केलं पाहिजे. पण आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय, महाराज आम्ही कोणत्या देवाचं नामसाधन करावं, कोणत्या देवाचं नामचिंतन करावं? महाराज तुकोबरायांचा पुरावा. इथं बसलेली मंडळी, प्रश्न करतो मी तुम्हाला, इकडं लक्ष द्या. आज आपल्याला फक्त नामाचा उच्चार ऐकायचा आहे, तुळशीची माळही ऐकायची नाही, बाकीचे पुढच्या प्रमाणाला स्पर्श करायचा नाही. फक्त नामाचं महत्व ऐकून आज वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज आपल्याला नाम ऐकायचंय. म्हणून माझी विनंती, आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय, आज प्रत्येक जण आपण एका गोष्टीच्या मागे धावतोय, आणि ती गोष्ट म्हणजे या जगात सर्वांना, लहान्यांना पाहिजे असणारी, मोठ्यांना पाहिजे असणारी, म्हाताऱ्यांना पाहिजे असणारी, तरुणांना पाहिजे असणारी ती गोष्ट, त्या गोष्टीचं नाव आहे सुख. आहे की नाही? मला सांगा, इथं बसलेली मंडळी, सिल्वासकर, किती जणांना वाटतं आमच्या जीवनात दुःख असं? हात वर करा, करा बरं. काही नाही गड्या, तुम्हाला नाही, मलाही वाटतं माझ्या जीवनात या ठिकाणी आहे. वा, टाळी वाजवा एकदा त्यांच्या करता. एक सांगू, विठ्ठल विठ्ठल सुख एकदा माणसाच्या जीवनात आलं का माणूस देवाला विसरतो. आपला पुढे भागवतात आपलं येईलच. पण महाराज, ज्या वेळेस माणसाच्या जीवनात दुःख असताना त्या क्षणी माणूस देवाला कधीच विसरत नाही. त्याचं भजन कायम माणसाच्या जीवनात चालू राहतं मंडळी. म्हणून मी म्हणतो, जगाच्या पाठीवरती सुख किती माहिती प्रपंचात. महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पाडे जव जव, दुःख किती आहे पर्वता एवढे. ते दुःख जर माणसाच्या जीवनात असेल तर देवाची या ठिकाणी आठवण होते. मी एक सांगू का, सुखापेक्षा माणसाच्या जीवनात दुःखच असावं, म्हणजे देवाची भेट लवकर होईल. भेटायला सुखाची नक्कीच अपेक्षा आहे. तर तुकोबराय म्हणतात, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःचा एक देव करत नाही, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही, तोपर्यंत सुख नाही मिळणार. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, महाराज आम्ही नामसाधन करावी, नामचिंतन करावं, पण कोणत्या देवाचं? ऐका सिल्वासकर, तुम्ही जर यदा कदाचित, मी सगळ्या संप्रदायांना धरून बोलणारा महाराज आहे बरं का. हा, भेदभाव आपल्याकडे काहीच नसतो. आज सगळे संप्रदाय जगाच्या पाठीवरती हिंदू धर्माचं काम करताय, म्हणून हिंदू धर्म टिकून आहे. भेटायला तुम्ही जर बाबाची भक्त परिवारामध्ये आहात तर तुम्ही त्यांचं चिंतन केलं पाहिजे. कोणतं? जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन, गुरु स्वामी जनार्दन. मंडळी, तुम्ही जर बाबा तुम्ही महानुभव पंथामध्ये आहात ना, दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा, तुम्ही स्वामी समर्थांची भक्ती करताय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जगाच्या पाठीवरची कोणत्याही देवाची भक्ती करा, पण त्याला आपलं करा पहिला. जोपर्यंत तुम्ही त्याला आपलं करत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात सुखाची प्राप्ती नाही. आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे, महाराज आपलं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? मंडळी, जगाच्या पाठीवरती फिरत असताना एखादी गोष्ट आधी आपली करावी. आपली एकदा झाली का मग ती आपल्याला मिळत असते. म्हणून देव आपला ठरवून घ्यायचा, आपल्याला कोणत्या देवाची भक्ती करायची. मग तुम्ही म्हणशाल, महाराज जर एक देव ठरवला तर दुसऱ्या देवाच्या मंदिरात जायचं नाही का? परमात्मा गुरुवार आला की 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, शुक्रवार आला की जय संतोषी माता, शनिवार आला की शरण शरण हनुमंता, पुन्हा शनिवार गेला की आला रविवार. मदारी दिवाळी मदारी
लोक डोळ्यापुढं व्यसना देऊन म्हणून 4-4 वर्षाच्या पोराचे बाप डोळ्यापुढं मारताय, हे दुर्दैव वाटतं. म्हणून माझी विनंती बघा, संस्कार मुलांना चांगले द्या. आज आली नाही लेकरं, हे उद्याचं वारकरी संप्रदायाचं भवितव्य ही लेकरं स्वीकारा यांना. आणि माझी विनंती आहे महाराज, तुम्हाला आज बघितल्यानंतर मला फार मोठ्या व्यक्तीची आज आठवण झाली, ते म्हणजे भगवानगडाचे न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री महाराज. नामदेव शास्त्री महाराजांचं एक वाक्य आहे की जुन्यांनी थोडंसं आता नव्यांना स्वीकारलं पाहिजे. त्या दिवशी वारकरी संप्रदाय अग्रगण्य असेल आणि आहेच. म्हणून माझी विनंती, थोडंसं या पिढीला स्वीकारा. का परमार्थ करण्याचं वय जर जगाच्या पाठीवरती कोणतं असेल, महाराज म्हणतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. या जगाच्या पाठीवरती माणसानं नटावं पण कुठं हरी कीर्तनामध्ये तरुणांनी इकडे आलं पाहिजे. आज मला आनंद वाटला, सिल्वासा सिटी मध्ये राहत असताना महाराष्ट्र सोडून परप्रांतात आपण राहताय, पण आज सगळे कीर्तनाला आवर्जून घराघरातून आले. ही खरी महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे. म्हणून या ठिकाणी मला आनंद आहे की एवढा हिंदू धर्माचं जर एकीकरण जर प्रत्येक राष्ट्रात झालं तर थोड्या दिवसात या भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केल्याशिवाय राहिलं जाणार नाही. म्हणून माझी विनंती आहे येत्या 22 तारखेला फार मोठा आनंद आमच्याकडे होतोय. महाराज 14 वर्ष प्रभू रामचंद्र आमच्या नाशिकच्या भूमीत वनवासाला होते बरं का. आजही बराच इतिहास रामायणाचा नाशिक जिल्ह्याचा सापडतो, पण दुर्दैव एवढंच वाटायचं, वाईट एवढ्याच वाटायचं, प्रभू रामचंद्र या ठिकाणी 14 वर्षाचा वनवास अटपून अयोध्येला गेले. 5000 वर्ष झाले माझ्या जगाच्या मालकाला राहण्यासाठी स्वतःचं मंदिर नव्हतं, पण आज आमच्या हिंदूंना पडलेलं स्वप्न आज साकार होत आहे. ते स्वप्न म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी माझ्या रामलालाचं मंदिर अयोध्येत होत आहे, प्राण प्रतिष्ठा माझ्या रामलालाची होत आहे. म्हणून माझी विनंती आहे, या दिवशी प्रत्येक हिंदूनं पुढे आलं पाहिजे, तो दिवाळीचा सण म्हणून साजरा केला पाहिजे. महाराष्ट्रात मी या ठिकाणी प्रत्येक कीर्तनात सांगतोय, मला तरी वाटतं व्हिडिओ काही जणांजवळ पोहोचला असेल व्हॉट्सअपला, तो अजून व्हायरल करा, अजून तुम्ही बनवा. प्रत्येक महाराजांना बोलणार धर्मावरती फार काळाची गरज आहे. सिल्वास्कर काय करायचंय 22 तारखेला ऐकून द्या. आम्हाला हिंदूंना अपुरं होतं जे स्वप्न 22 तारखेला पूर्ण होतंय. माझ्या रामलालाची प्राण प्रतिष्ठा होते ना, 22 जानेवारीला सिल्वासामध्ये तो आनंद साजरा झाला पाहिजे. प्रत्येक मायनं उठायचं सकाळी रोज या ठिकाणी 22 जानेवारीला त्या दिवशी सारा समार्जन करायचं, सुंदर रांगोळी काढायची. पुरुष मंडळी आपण हिंदू आहोत, हिंदूंचा सण म्हणजे गुढीपाडवा आहे, म्हणून प्रत्येकानं 22 जानेवारीला ही गुढ्या उभारायच्या. प्रत्येकानं संध्याकाळी आपल्या घरापुढे सुंदर या ठिकाणी दिवे लावायचे. सर्व हिंदूंनी त्या दिवशी एकत्र या. 12:30 ते 1:30च्या दरम्यान जगाच्या मालकाची या ठिकाणी मृगशिरा या नक्षत्रावरती प्राण प्रतिष्ठा होणार आहे. त्या काळात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत प्रत्येकानं हनुमान चालीसेचं पठण करा, भजन करा, कीर्तन करा. सगळ्यांनी एक या. आता जर एकत्र आले नाही, थोड्या दिवस हिंदू धर्म संपल्याशिवाय राहणार नाही. माझी विनंती तुम्हाला, अहो माझं सांगणं आहे तुम्हाला, मुसलमानाचं पोरग जर दिवसातून 3 वेळा नमाज पडायला मंदिरात जात असेल, तर माझ्या हिंदूंच्या पोरांनी हनुमानाच्या मंदिरात जाऊन शनिवारी हनुमान चालीसा का पठण करू नये हा हिंदूंना प्रश्न आहे माझा. याचं कारण एकच, मी का बोलतोय माहितीये महाराज, आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुका आहे. आणि त्या दिंडोरी तालुक्यामध्ये मला तरी वाटतं करंजखेड का करंजवन, करंजखेड गावामध्ये माझं कीर्तन होतं आता एक 8-10 दिवसापूर्वी. कीर्तन एवढ्याच निमित्तानं होतं. आज मला आनंद वाटला. आज संघाचे कार्यकर्ते इथं आहे, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते. तर मी सांगतो, जिथं संघाचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहे तोपर्यंत धर्माला त्या भागात भीती नाहीये. त्या भागात प्रसंग असं घडला, आपल्या 10 हिंदूंची घरं ख्रिश्चन झाले, हे दुर्दैव हिंदूंचं. त्या निमित्तानं माझं कीर्तन ठेवलं होतं. मी तिथेही घसा ताणून सांगितलं, महाराज 1-2 लाख रुपये करता जर आम्ही धर्म बदलत असू, हा हिंदू धर्माला फार मोठा कलंक आहे. आणि त्या औरंग्यानं माझ्या संभाजी राजाला या ठिकाणी घेतलं आणि तुरुंगात टाकलं. सांगितलं, संभाजी राजे फक्त तुम्ही म्हणा का तुम्ही हिंदू नाही म्हणून, लगेच माझी आवडती एकूण एक मुलगी तुम्हाला देतो, तुम्हाला सोडून देतो. संभाजी राजानं सांगितलं, आयुष्य जगत असताना हिंदू म्हणून जगलो आणि मरताना हिंदू म्हणून जगेल, पण धर्म बदलणार नाही. हे संभाजी राजाचे उद्गार आहे. संभाजी राजे तुम्ही ऐकत नाही, म्हणजे नाही ऐकणार, नाही धर्म बदलणार. माझ्या संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये तापलेली सळई टाकली आणि माझ्या राजाचे डोळे त्या औरंग्याला काढले, पण माझ्या राजा नाही धर्म बदलला. बोलताय का संभाजी राजा हिंदू नाही म्हणून?
संभाजी राजानं सांगितलं, जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत मुखातून हिंदू नाही असा शब्द येऊ देणार नाही, मी हिंदू आहे म्हणून मरल. ऐक औरंग्या, नाही सोडणार हिंदुत्व. औरंगजेबानं सांगितलं, ठीक आहे, सोडायला तयार नाही. महाराज कुऱ्हाड घेतली आणि त्या कुऱ्हाडीनं माझ्या संभाजी राजांच्या हातापायाचे 100 तुकडे त्या औरंग्यानं केले. आणि या धर्मासाठी धर्मवीर संभाजी राजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, धर्म बदलला नाही. हे जर संभाजी राजांचं रक्त आहे, मग तुम्ही आम्ही धर्म का बदलतोय? माझी विनंती आहे, धर्मांतर करू नका. होत असतील तर त्याला लगेच तिथंच जागेवरती थांबवा. मला आनंद वाटला, सगळी पोरं कीर्तनाला आहे. हे पोरं इकडंच आले पाहिजेत या काळामध्ये. याचं कारण मंडळी मी सांगून जाईल. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रात नाशिक जिल्हा आमचा, आणि आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक नाशिक तालुका आहे. नाशिक तालुक्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी म्हणजे भगूर गाव आहे. त्या भगूर गावामध्ये अशी शाळा आहे महाराज. त्या शाळेचं नाव आहे नूतन विद्या मंदिर देवळाली कॅम्प. महाराज, त्या शाळेमध्ये आज विद्यार्थ्यांना इतके गोड संस्कार दिले जात आहे. सकाळी प्रार्थनेला उभे राहिल्यानंतर पूर्ण विद्यार्थ्यांकडून भगवद्गीतेचा 12वा आणि 15वा अध्याय म्हणून घेतला जातोय. ज्ञानोबरायांचं पसायदान म्हणून घेतलं जातंय. प्रार्थना तिथून म्हणून घेतली जाते. राष्ट्रगीत म्हणून घेतलं जातं. ज्या मुलीच्या कपाळाला टिकली नाही तिला शिक्षक लोक आत येऊ देत नाही. ज्या पोरीच्या हातात बांगड्या नाही तिला या ठिकाणी शिक्षिका वर्गात येऊ देत नाही. ज्या मुलीच्या डोक्याला 2 वेण्या नाही या ठिकाणी त्या मुलीला वर्गात घेतलं जात नाही. मी म्हणतो, जर त्या नूतन शाळेसारख्या जर महाराष्ट्रात राज्यात जर शाळा झाल्या, थोड्या दिवसात हे भारत राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून घोषित झाल्याशिवाय राहणार नाही सिल्वास्कर. म्हणून माझी विनंती, कोरोना संस्कार ही काळाची गरज आहे. आनंद उत्सव आहे, कसा माहितीये? भजन करा विठ्ठल. आनंद उत्सव माहिती आहे का? झोपड़ी के दार आज खुलाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के दार आज, मेरे झोपड़ी के दार आज खुलाएंगे, दार आज खुलाएंगे, खुलाएंगे. राम आएंगे, आएंगे राम, राम आएंगे राम, राम आएंगे राम. हे राम आएंगे हमको दिवाली मनाएंगे, राम आएंगे हम दिवाली मनाएंगे. प्रभु आने से दीप हम जलाएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के दार आज खुलाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे. शबरीनं जे स्वप्न पाहिलं होतं ते बघा, आणि 22 जानेवारीला तो आनंद उत्सव साजरा करा. मला तरी वाटतं तो ही नामाचा उच्चार असेल, म्हणून तो नामाचा उच्चार करायचा आहे ना. पण कोणत्या नामाचा असेल? डोबार घुमाये, काळी काळी
प्रदीप महाराज मी फार वेळेत बोलणारा महाराज आहे. अजून 10 मिनिटं मी राखीव ठेवले. याचं कारण मागच्या वेळेस बऱ्याच तरुणांनी थोडी इच्छा व्यक्त केली होती. काय राजू केली होती, पण गंमत अशी झाली तिथं साऊंड नसल्यामुळं मी ती इच्छा करू शकलो नाही. ती आज मला इच्छा पुरी करायची. ती इच्छा एवढीच आहे तरुणांची का म्हणले महाराज काही नाही, फक्त थोडंसं छत्रपतींचा पोवाडा म्हणा. पोवाडा म्हणायला कसं असतं माहिती का, थोडंसं जोग महाराजांच्या परंपरेशी कनेक्ट असल्यामुळं नाही गाता येत. पण एक सांगू, कीर्तन मर्यादा ही फक्त कमरेला उपारणं असेपर्यंत आहे. एकदा ते सुटलं कीर्तन कार्याबंधनातून मी मोकळा आहे. आता पुढे या ठिकाणी 2 मिनिटं बोललंच पाहिजे. त्याचं कारण काय मंडळी माहिती का, बरेच लोक म्हणतात तुमच्या छत्रपतींनी हे केलं, तुमच्या छत्रपतींनी ते केलं, मग तुमच्या छत्रपतींचं मंदिर या जगात का नाही. आणि त्यांना माझं सांगणं आहे, छत्रपतींचं मंदिर जरी या जगामध्ये नसेल, पण आज मंदिरामध्ये जो देव सुरक्षित आहे हा माझ्या छत्रपतींमुळे आहे. म्हणून आज या ठिकाणी छत्रपतींचं नाव काय घ्यावं लागतं. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, अग एक शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती. छत्रपती शिवाजी महाराज नसते, सिल्वासामध्ये महाराष्ट्रात कीर्तन झालीच नसते. हा कव्वाल्या ऐकायला लागल्या असत्या, महाराज वाजवायला, मी म्हणायला, मी बाकीचे गायला, तुम्ही ऐकायला. योग करावं लागलं असतं माय. पण आपल्यावरती त्या राजाचे फार उपकार आहे. किती फक्त छत्रपतींच्या पोवड्याला स्पर्श करतो आणि संपलं कीर्तन माझं. फक्त एवढा पोवडा प्रत्येकानं लक्ष देऊन ऐका. आणि माझी विनंती आहे, येतं आता मला तरी वाटतं झाला 1 महिना राहिला आहे आपल्या राजाची जयंती येते ना. म्हणून माझी विनंती, मला बातमी कळाली सिल्वासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फार जोमात साजरी होते आणि झालीच पाहिजे. कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान छत्रपती शिवाजी महाराज आहे. आज या ठिकाणी अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची नावं वेगवेगळ्या स्थळांना देण्यात येत आहे. कारण कार्य तेवढं आहे. महाराज ग्रामपंचायतीचा सरपंच व्हायचा असेल तर टँकर दारू वाटावी लागते. छत्रपती होणं एवढं सोपं आहे का महाराज? अजिबात नाही. म्हणून छत्रपती होणं किती अवघड आहे. अवघ्या राजानं या ठिकाणी रात्रीचा दिवस केला, नेत्राचं या ठिकाणी पाणी केलंय, रक्ताचं पाणी केलं. फार राजाचे उपकार आहे आपल्यावरती. म्हणून त्या राजांचा एक पोवाडा तुमच्यासाठी सादर करतो. फक्त माझी एक विनंती आहे, तो पोवाडा होत असताना प्रत्येकाने हाताने टाळी वाजवली पाहिजेत, म्हणजे पाठीमागचे म्हणणारे गोड म्हणतील. आणि एक विनंती, तुम्ही टाळी जितकी गोड वाजवाल, काळजी करू नका. कीर्तन संपलं, आमचं सुदाम भाऊचं आज कीर्तनाचं पाकिट त्यांच्याकडे आहे. ते पाकिट मला भेटलं का आपण थोडं त्या बालाजी मंदिराच्या बाजूला सगळे जाऊन थोडं थोडं वाटून घेऊ. पण घडीवर टाळी वाजवा गाड्या. आता ते वाजवतील महाराज. ऐकायचं आहे ना पोडा, हे 5 मिनिटं राखीव 11ला, 5 कमी 11ला जे विठ्ठल होईल. सगळ्यांना पोडा ऐकायचं आहे ना. काय म्हणशील महाराज, तुलाही बाटलीची सवय आहे का? महाराज कसं असतं माहितीये, ही बाटली मरेपर्यंत जीव कधी सोडत नाही महाराज. याचं कारण असं आहे, जन्माला आल्यानंतर दुधाची बाटली, अजून थोडस पोरग शाळेत जायला लागलं पाण्याची बाटली, थोडं कॉलेज कुमार झालं बाटली, अजून थोडस आता वयोवृद्ध म्हातारं झालं दवाखान्यात गेलं की सलाईनाची बाटली, मेल्यावर पेट्रोलची बाटली. ही बाटली काही महाराज जीव आपल्याला सोडित नाही. म्हणून थोडस फक्त ऐका. पण त्या अगोदर या कीर्तनासाठी ज्यांनी गोड गायनाची साथ केली, हरिभक्तपरायण ईश्वर महाराज, आपल्या नावासारखा आपला गोड आवाज आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज,
राजासारखा ज्याचा आवाज आहे नावही तेच आहे. आदरणीय आमचे राजेंद्र महाराज आपले धन्यवाद. मृदुंगाचार्य महाराज, किशोर महाराज, अगदी किशोराप्रमाणेच तुम्ही वाजवतात. तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं खरंच तुम्ही किशोरच आहात अजून. म्हणून आपले धन्यवाद. आज सगळ्यात महत्वाचं, आज आपली विणेकरी बाबा आहे ना, त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. बाबा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळ हरीच्या दासा माझ्या निवृत्तीनाथांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अचित वारकरी संप्रदायाची सेवा घडो. सगळे भजनी मंडळ आहे. आदरणीय हरिभक्तपरायण बाबा, पाटील बाबा आपले धन्यवाद. महाराज ज्यांची सुंदर हार्मोनियम वादक दादा आपलेही खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी ज्यांची सुंदर श्रीमद भागवत कथा चालू आहे आदरणीय आमचे प्रदीपजी महाराज, महाराजांनाही धन्यवाद. सगळं भजनी मंडळ या ठिकाणी आहे, सगळ्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे दोन मस्त चोपदार आहे, चांगले आज. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं कीर्तनाला गेलं का त्या चोपदाराला मला धरावं लागत असतं. पण चांगले चोपदार आहे. पुढच्या वर्षी अजून थोड्या तब्येती माझ्यासारख्या अशा करा, म्हणजे देऊ नये. हा, दोन्ही चोपदारांना धन्यवाद. या सप्ताह कमिटीसाठी प्रयत्न करणारे अध्यक्ष, उपाध्यक्ष, राजीव त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांना धन्यवाद. सुंदर या कार्यक्रमाचं प्रक्षेपण यांच्या माध्यमातून चालू आहे. काय नाव आपलं? समर्थ स्टुडिओ. समर्थ स्टुडिओ म्हणजे ठीक आहे, तुम्ही शूटिंग करता, तुमचे धन्यवाद. आज महाराष्ट्रामध्ये युट्यूब चॅनलला ज्यांचं मोठं नाव आहे, ज्यांच्या चॅनलचे 4.5 लाख सबस्क्रायबर आहे. महाराष्ट्रात आज जर नाशिक जिल्ह्यातले कीर्तनकार जर या ठिकाणी महाराष्ट्रात कुणामुळे पोचले असतील ते आमचे निखिलदादा धोंडगे, ते आज माझ्या समावेश आलेले आहे. महाराष्ट्रातला असा कीर्तनकार राहिला नाही तर त्याचं कीर्तन आमच्या निखिलदादाच्या युट्यूबला नाही. म्हणून युट्यूबला जर गेले, कधी मराठी कीर्तन युट्यूब चॅनल आहे त्याला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा. त्या व्हिडिओ आजचं कीर्तनही आपल्याला त्या चॅनलला बघायला मिळेल. म्हणून आमचे निखिलदादा माझ्या समावेत आलेले कुठेही कीर्तन असो, महाराष्ट्राच्या बाहेर असो किंवा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात असो, नेहमी जे माझ्यासोबत असतात. आदरणीय आमचे सागरदादा धोंडगे एक, मी 2 माणसं ठेवतो बघा एका नावाची. सागरदादा धोंडगे एक आणि दुसरे आमचे सागरदादा धोंडगे 2, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. आज ज्यांची कीर्तन सेवा सुंदर ज्यांनी पंगत दिली आदरणीय आमचे सुदाम भाऊ, आमच्या मनीषा वहिनी, त्यांचे या ठिकाणी धन्यवाद. आमच्या गावचे ते या ठिकाणी पुत्र आहेत म्हणून ते इथं राहतात. त्यांच्या माध्यमातून येण्याचा योग प्राप्त झाला. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि शेवटी आता छत्रपतींचा पोवाडा होऊन जय विठ्ठल करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. याला आवाज करत साऱ्या शत्रूच्या मानावर माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविलं. माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविलं. माझ्या शिवबान माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविलं. माझ्या शिवबान पुत्राला आई बाबानी वरदान त्याला वाहिले चरणाला. आई बाबानी वरदान त्याला वाहिले चरणाला. स्वराज्याचा नाश गुलामी ताज्या स्वराज्याचा नाश गुलामी माझ्या सुबान वीर शिवाजीला उठाय उठला भगवान.
उपस्थित सर्व भाविक भक्तांना सप्रेम जय रामकृष्ण.